सुरुवातीला मला सुद्धा विश्वास नव्हता की फक्त 2 दिवसात कसं काय केस वाढू शकतात. परंतु या उपायाने माझे केस जे आहे ते 2 दिवसात वाढायला सुरुवात झाली. केस गळती थांबली आणि विशेष म्हणजे केस मऊ, मुलायम, लांब, सडक झाले. या उपायाने तुमचे केस एवढे वाढणार आहेत की तुम्हाला महिन्यातून 2 वेळा केस कट करावे लागतील. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे याचा तुम्हाला 100% फायदा होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे कुंडीतली ताजी कोरफड. इथे मी कुंडीतून कोरफड तोडून आणलेली आहे. आता कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे केसांच्या मुळांना बळकट बनवतं, मजबूत बनवतं. त्यामुळे केस गळती थांबते. तसेच केसांना शाईन देण्याचं काम कोरफड करतं. बाजारातलं ॲलोवेरा जेल तर आपण केसांसाठी वापरतच असतो. तसेच कोरफडमध्ये असे उपयुक्त एन्झाईम्स असतात, जे केसांची खाज, केसांमधला कोंडा कमी करतं आणि आपल्या केसांना पुन्हा नव्या जोमाने वाढण्यासाठी प्रोत्साहित करतं. बऱ्याचदा काय होतं, आपण बाजारातलं ॲलोवेरा जेल विकत आणतो. ते आपण स्किनवर तर लावू शकतो, परंतु केसांसाठी तुम्हाला कोरफडच हवी आहे. कोरफडचं एक छोटंसं रोपटं तुम्ही कुंडीमध्ये लावा. त्याला जास्त देखभाल करण्याची गरज नसते. कोरफड ही अतिशय उपयुक्त वनस्पती आहे, जी तुमच्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे आणि केसांसाठीही आहे. बाहेर केमिकल प्रॉडक्ट्सना आपण एवढा खर्च करतो, तर मग का नाही आपण या कोरफडच्या झाडासाठी थोडासा खर्च करूया. हा असा घरगुती उपाय आहे, ज्याने तुमचे केस कितीही खराब झालेले असू द्या, अगदी झाडूसारखे झालेले केस जरी असतील तरी ते अगदी लांब सडक होतील, मजबूत होतील, दाट होतील. तुम्हाला सगळे विचारतील की तू केसांना काय लावले. बऱ्याचदा काय होतं, जे कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत किंवा 15 वर्षाच्या वरील मुलं मुली आहेत, त्यांनाही केस गळतीचा प्रॉब्लेम असतो. तर अशा वेळी त्यांना केमिकल प्रोडक्ट्स वापरणे धोक्याचे वाटते. तर तुम्ही हा उपाय बिनधास्त करू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या केसांवर होणार नाही. आता ही जी कोरफड आहे ती आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला कोरफड कट करायची आहे. कोरफड कट करण्यासाठी थोडंसं अवघड जातं, कारण ती चिकट असते. तर तुम्ही मध्ये मध्ये चाकू कापडाने पुसून घेतला तरीही चालेल. यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे कांदा. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कांदा असतोच, परंतु कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे, हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. तर हो, ही गोष्ट खरी आहे. कांद्यामध्ये सल्फर असतं, म्हणजेच गंधक असतं, ज्यामुळे आपल्या केसांची मुळं जी आहे ती घट्ट टाळूला चिकटून राहतात आणि केस गळती कमी होते. आता हा जो एक छोटा कांदा आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कांद्याचे या पद्धतीने बारीक बारीक काप आपल्याला करायचे आहेत आणि नंतर मग हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, घरात काम करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत किंवा जॉबला जाणाऱ्या स्त्रिया असू द्या, तर यांचं आपल्या केसांच्या आरोग्याकडे, त्वचेकडे दुर्लक्ष होत असतं. कारण सकाळी उठल्यापासूनच घराचा विचार, घरातल्यांचा विचार हा आपल्या डोक्यात असतो. आपण त्यालाच प्रायोरिटी देतो. मग स्वतःकडे, स्वतःच्या केसांकडे, त्वचेकडे लक्ष द्यायचं राहून जातं. परंतु मैत्रिणींनो, असं करू नका. स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःवर प्रेम करणं ही तितकंच महत्वाचं आहे. तर तुम्ही असे छोटे छोटे घरगुती नैसर्गिक उपाय करून तुमचा चेहरा उजळवू शकता, तुमच्या त्वचेमध्ये बदल करू शकता, तुमचे केस लांब सडक करू शकता, तुमच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडेल आणि मग तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढेल आणि मग सगळी कामे करायला आपल्याला खूप उत्साह येतो. आता या पद्धतीने कोरफड बारीक चिरून आपल्याला घ्यायची आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3 दिवसाच्या आतच फरक जाणवेल. तुमचे केस सॉफ्ट झालेले, सिल्की झालेले तुम्हाला जाणवतील. कोणत्याही केमिकल प्रोडक्टचा वापर आपण याच्यामध्ये करणार नाही, तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला 100% फायदा करेल. कोरफडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, त्यामुळे आपल्या त्वचेला देखील पोषण मिळतं, टाळूला पोषण मिळतं आणि परिणामी आपले केस मजबूत होतात, केसांची मुळे घट्ट होतात, केसांमधला जो कोंडा आहे, खाज आहे ती कमी होते, बुरशी कमी होते, म्हणजे केसांचं, टाळूचं आरोग्य एकंदरीत सुधारतं. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला जेव्हा लक्षात येतं आपली केस गळती होत आहे किंवा केसांची वाढ थांबली आहे, तेव्हा आपण बाजारातून केमिकल प्रोडक्ट्स आणतो आणि त्याचा मारा आपल्या केसांवर सुरू करतो. त्याने तुम्हाला काही दिवस फरकही पडतो, परंतु त्यानंतर तुमची केसांची मुळे जी आहे ती डॅमेज होतात, केस गळती आणखीन जास्त वाढते आणि मग त्याचा जो फायदा आहे तो थोड्या काळासाठी होता, परंतु त्यामुळे होणारं नुकसान हे दीर्घकाळ असतं. म्हणूनच अशा छोट्या छोट्या नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमचे केस वाढवू शकता. पूर्वीच्या स्त्रिया असंच घरगुती, जे घराबाहेरची जी झाडं आहेत, वनस्पती आहेत, त्याचा वापर करून त्यांच्या सौंदर्यामध्ये भर टाकत होत्या. तुम्हालाही तसंच करायचं आहे. नैसर्गिक गोष्टींचा वापर करूनच आपले केस वाढवायचे आहेत. आता हे कोरफड आणि कांदा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. ही कोरफड ताजी आणि फ्रेश असल्यामुळं, कुंडीतली असल्यामुळे या उपायाचा तुम्हाला दुप्पट फायदा होणार आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या दोन्ही वस्तू मी घेतलेल्या आहे आणि पाणी न टाकता हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण कोरफडला आणि कांद्याला ऑलरेडी पाणी सुटणार आहे. आता मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. चहाच्या गाळणीने तुम्ही हे गाळलं तरीही चालेल किंवा एखाद्या सुती कपड्याचा वापर केला तरीही चालेल. कपड्याने तर उलट छान गाळून निघेल हे. इथे आपण कांदा वापरलाय, तसंच कोरफड वापरली आहे. कांद्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे कोलेजन तयार होण्यास मदत होते आणि कोलेजन हे केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवतं, त्यामुळे केसांची वाढ होते, केस गळती थांबते.
आता हे मिश्रण आपल्याला गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे. साधारणतः 1 वाटी एवढं मी हे मिश्रण तयार केलेलं आहे, म्हणजे 2 वेळा मला वापरता येईल एवढंच हे मिश्रण मी तयार केलेलं आहे. हे जे आपण मिश्रण बनवलं आहे ते तुम्ही आठवड्यातून 2 दिवस पुरेल एवढं बनवून ठेवू शकता. एकदा यूज केल्यानंतर ते तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये तुम्हाला ते ठेवायचंय आणि जर तुम्हाला ते स्टोअर करायचं नसेल तर तुम्ही फक्त एका टायमाला पुरेल एवढंच हे मिश्रण बनवा, कारण कांदा जास्त वेळ राहिला तर त्याचा उग्र वास येतो. आता एवढ्या प्रमाणामध्ये हे जे मिश्रण आहे ते मी तयार केलंय. याबरोबरच तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये सुद्धा थोडासा बदल करायचा आहे. फक्त बाहेरूनच केसांना काही लावलं आणि आपले केस वाढले असं होत नाही. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन पाहिजे, अंडी हवीत, तरच तुम्हाला तुमचे केस जे आहे ते मजबूत होणार आहे. कारण आपण ऐकलेलं आहे की केसांच्या वाढीसाठी प्रोटीन आवश्यक असतं. तसेच तुम्ही दुधाचे सेवन करू शकता. हिरव्या पालेभाज्या घ्या, ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं. या सगळ्या गोष्टींनी काय होईल, आपले शरीर जे आहे ते आतून सुंदर होईल, हेल्दी होईल आणि मग आपले केस, त्वचा हे तर आपोआपच वाढणार आहेत आणि त्वचा सुद्धा ग्लोईंग होणार आहे. यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरेल तेल. साधारणतः 2 छोटे चमचे खोबरेल तेल मी इथे घेणार आहे. यामुळे काय होईल, जी बाहेरची धूळ आहे, प्रदूषण आहे, यापासून आपल्या टाळूचं संरक्षण होतं. टाळूचा जो कोरडेपणा आहे, ड्रायनेस, तो कमी होतो आणि हे जे खोबरेल तेल आहे ते आपल्या केसांच्या मुळांना खोलवर जाऊन पोषण देतं. त्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं, टाळूचं आरोग्य सुधारतं. खोबरेल तेल जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच मी वापरलेला कोणताही इन्ग्रेडियंट जर तुमच्याकडे नसेल तर त्याला पर्याय म्हणून काय वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल. आता चौथी गोष्ट आहे ती ऑप्शनल आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल मी ते टाकत आहे कारण त्याचं कारण असं आहे की जेव्हा हे मिश्रण आपण केसांना लावणार आहे तर ॲलोवेरा जेल जे आहे ते केसांच्या टाळूच्या मुळापर्यंत जाईल आणि मग त्याचाही आपल्या केसांना फायदा होईल. ॲलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई असतं, व्हिटॅमिन ए असतं, ज्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य आणखीनच सुधारतं. हे तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता या चारही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक हेअर स्प्रे तयार करायचा आहे, जो हेअर स्प्रे आपण केस धुण्याच्या आधी केसांना लावणार आहोत. हा जो उपाय आहे तो तुम्ही रविवारी करू शकता किंवा ज्या दिवशी तुम्हाला निवांत वेळ आहे त्या दिवशी हा उपाय करा. आठवड्यातून 2दा तुम्हाला हे मिश्रण केसांना लावायचं आहे. हे मिश्रण लावण्याच्या आधी केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहे. केसांमधला जो गुंता आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि केसांचे मधोमध 2 भाग करायचे आहे. एका कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने तुम्हाला हे मिश्रण केसांना लावायचं आहे. अगदी टाळूपर्यंत हे मिश्रण पोहोचेल या पद्धतीने तुम्हाला हे लावायचं आहे. लावल्यानंतर 10-15 मिनिटं वेट करायचा आणि त्यानंतर मग नॉर्मल तुम्ही जसे केस धुता त्या पद्धतीने तुम्हाला केस धुवायचे आहे. आणि जर हे मिश्रण तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा लावायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. नसेल तर ज्या वेळेस लावायचे त्यावेळेस तुम्ही तयार करू शकता. अगदी 15 ते 20 मिनिटाचा वेळ यासाठी तुम्हाला लागणार आहे. तसेच हा उपाय तर तुम्ही केसांसाठी करणारच आहात. त्याचबरोबर केस धुताना थोडी केसांची काळजी घ्यायची आहे. केस धुताना शॅम्पू एका मग मध्ये तुम्हाला डायल्यूट करून घ्यायचा आहे. थोडासा पाण्यात डायल्यूट केल्यानंतरच शॅम्पू केसांना लावायचा. ज्या शॅम्पूमध्ये कमीत कमी केमिकल असेल अशा शॅम्पूचा वापर केसांना करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या केसांना व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, तसेच एन्झाईम्स मिळणार आहे, मिनरल्स मिळणार आहे, तुमच्या केसांची वाढ होणार आहे. अगदी कितीही झाडूसारखे झालेले केस असतील, खूप दिवसांपासून वाढत नसलेले केस असतील तर तेही वाढायला सुरुवात होईल. केस अगदी लांब सडक होतील. अक्षरशः तुम्हाला महिन्यातून 2 वेळा केस कट करावे लागतील, परंतु मी सांगितले त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ थोडाही स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे या उपायाचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. आता हे जे मिश्रण आहे ते मी एका काचेच्या बरणीमध्ये ओतलं आहे. मी एकदा हे लावेल आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये स्टोअर करेल. फक्त आठवड्याभरासाठी स्टोअर करायचं आहे. नंतर तुम्ही पुन्हा नव्याने हे मिश्रण बनवू शकता. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, थोडा जरी उपयुक्त वाटला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.